ही वाईन नाहीये, बट वाईन पेक्षा पण ह्याचे प्रॉपर्टीज कमी नाही. वेलकम टू द डे 15 ऑफ डेली ब्युटी टिप्स अँड टेक्निक्स चॅलेंज. आजचा व्हिडिओ हा त्यांच्यासाठी जे स्किन साठी घेऊन खूप जास्त कॉन्शियस आहेत. काही लोक मी असे बघितलेत की लिटरली ते रेड वाईन डेली बेसवर एक चमचाभर पितात बिकॉज त्यांची स्किन चांगली करायची. त्या लेवलचं अल्कोहोलिक कंटेंट कन्झ्युम करण्यापेक्षा हे पिलेलं कधीही चांगलं. आपल्याकडे सर्वात इष्टदेव कुठले असतील तर ते आहे गणपती बाप्पा. गणपती बाप्पाचं सर्वात कुठलं प्रिय फुल असेल तर ते आहे जास्वंद, ज्याची ओळख हिबिस्कस नावाने होते. हिबिस्कस टी आपल्याकडे तयार होऊन आपल्यापेक्षा जास्त एक्सपोर्ट केलं जातं अब्रॉड कंट्रीजमध्ये. त्या लोकांना ह्या गोष्टीची व्हॅल्यू समजली आहे. आपल्याकडे सेलिब्रिटीचं सर्वात जास्त लक्ष असतं ते त्यांच्या स्किनवर, आणि स्किनला प्रॉपरली टाईट करण्यासाठी, हेल्दी ठेवण्यासाठी एक कंटेंट कन्झ्युम करतात, तो म्हणजे विटॅमिन सी. विटॅमिन सी फक्त फळांमध्येच आहे, ते फुलांमध्ये पण आहे. हिबिस्कस टी हे असं फुल आहे की ज्याचा काढा आपण बनवू शकतो. काइंड ऑफ असाच दिसतो. तुम्हाला आयटम रंग दिसतोय का नाही? 4 ते 5 फक्त फुलं टाकलेली आहेत जास्वंदाची आणि उकळवलेलं आहे. 1 ग्लास पाणी असेल तर अर्धा पेला करायचं, कारण त्या फुलांचा अर्क पाण्यामध्ये उतरायला पाहिजे ह्यासाठी. अजून बेनिफिट जर का ह्या टीचे वाढवायचे असतील तर ह्याच्यामध्ये लिंबू अर्धा आणि मध पण टाकू शकता, ज्याने आपल्या बॉडीमध्ये हायड्रेशनचं पण काम करू शकतं. रिच इन व्हिटॅमिन सी, रिच इन अँटीऑक्सिडंट्स. इव्हन एवढंच नाही तर डॉक्टर्स असंही सांगतात डायबिटीसला पण हा मेंटेन करेल अशा प्रकारचं हे टी आहे. त्यामुळे तुम्ही डेली बेसवर कन्झ्युम करू शकता जर का तुमची स्किन तुम्हाला चांगली पाहिजे असेल तर. थँक्यू सो मच रोज येण्यासाठी, रोज व्हिडिओ बघण्यासाठी, रोज शेअर करण्यासाठी आणि नेहमीप्रमाणे ह्या टिप्स फॉलो करण्यासाठी. जर का तुम्हाला ह्या टिप्सचा फरक पडत असेल तर कमेंट्समध्ये मला कळवा, बिकॉज जी कुठली आपण रेमेडी करतोय ती खूप स्टडी करून मी तुमच्यासोबत प्रेझेंट करतो.